नमस्कार, मी केतकी दत्तात्रय कदम. मी करंजपेठ साताऱ्याचे. मला 10वीला 94% होते. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत माझा जिल्ह्यातला रँक 8वा होता आणि राज्यात मी 12वी आले होते. दिवसातले आपले जे 24 तास असतात, तर किती तास अभ्यास करतोय आपण ते जास्त महत्त्वाचं नाही. आपण जितक्या वेळ अभ्यास करतोय ते आपण इथून केलं पाहिजे. त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो आणि एम्स दिल्ली मिळवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. एम्स दिल्ली मिळवण्यासाठी आपल्याला आपण जो काही अभ्यास करतोय तो एक संपूर्णपणे हृदयापासून केला पाहिजे. जेवढा अभ्यास आपण आपल्या हृदयापासून करू, मनानं करू, तेवढा तो आपल्याला जास्त उपयोगाचा असतो. जेव्हापासून मी आचार्य अकॅडमीमध्ये आले तेव्हापासून मी माझा अभ्यास आणि इतर गोष्टींसोबतच आपला समाजाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असला पाहिजे आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ज्या वेळेला अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन मी या आचार्य अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा अकॅडमीतलं मनोमुकळं वातावरण आणि तिथला एकंदरीत सगळं परिसर बघितला ना की मनावरचा एक भार हलका झाला. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना सोडून, आपल्या गावाला सोडून इतक्या लांब आलो आणि इतक्या लांब येऊन आपल्याला हे यशाचं एवढं मोठं शिखर गाठायचंय, तर त्यासाठी एक आत्मविश्वासाचे पंख मला या अकॅडमीने दिले. दीपक सरांचं सांगायचं झालं तर ते केमिस्ट्री इतकं छान शिकवतात की परत येऊन केमिस्ट्रीसाठी एखादी कन्सेप्ट रिवाइज करावी लागत नाही. म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की बायो हा थेरॉटिकल विषय आहे, तो फक्त वाचून लक्षात येतो, तर असं अजिबात नाही आहे. बायोमध्ये सुद्धा खूप कन्सेप्ट असतात जे लक्षात यावे लागतात आणि त्या लक्षात आल्या नाही तर क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळं यादव सर जे शिकवतात ना बायो, ते खूप छान शिकवतात आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत माझा जो बायोचा स्कोर आहे तो 300+ कॉन्स्टंट राहिलाय. DM सरांचं बोलणंच एक कौतुकाची थाप आहे. म्हणजे पण माझं स्वप्न आहे की असं भविष्यात कुणासोबत घडू नये की कुणाची तरी जवळची व्यक्ती किंवा कुणाचं तरी जवळचं नातं असणारी एखादी व्यक्ती फक्त आणि फक्त डॉक्टर्सची कमी आहे किंवा टेक्नॉलॉजीची कमी आहे म्हणून त्याच्यापासून हिरावून गेले, तर त्यासाठी मला डॉक्टर व्हायचं आहे. ज्याप्रमाणे माझं स्कॉलरशिप थ्रू या अकॅडमीमध्ये ॲडमिशन झालं त्याचप्रमाणे तुमचंही अकॅडमीमध्ये ॲडमिशन होईल. त्यासाठी 23 मार्च 2025 रोजी आपल्या अकॅडमीमध्ये एसॅट एक्झाम होणार आहे. तर त्या एक्झामसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असं आवाहन करते की तुम्ही देखील ही एक्झाम देण्यासाठी नक्की या आणि स्वतःच्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करा.